हॅलो फ्रेंड्स, मी पूर्वा होम किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर संडे स्पेशलसाठी उत्तम अशी शाकाहारी लोकांसाठी फेवरेट घरच्या घरी व स्वादिष्ट मसाल्याने बनणारी व्हेज मशरूम बिर्याणी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा. चला तर मग स्टार्ट करूया आपण ही रेसिपी. तर सर्वात आधी आपण 2 कप बासमती तांदूळ घेतले आहेत. ते एका भांड्यामध्ये घेऊन आपण ते 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून झाकण ठेवून आपण हे साईडला कमीत कमी 30 मिनिटे तरी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे भाज्या चिरून घेऊया. भाज्यांमध्ये मी 2 मोठे कांदे घेतले आहेत, 1 छोटा गाजर, 1 टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 3-4 लसणाच्या कळ्या. तर इथे आपण 2 मोठे जे कांदे घेतले आहेत त्यातील 1 मोठा कांदा आपण कट करून तो अशा पद्धतीने स्लाइस करून तळण्यासाठी घेणार आहोत. तर हा पूर्ण कांदा आपण एक स्लाइसने कट करून घेतला आहे आणि त्याच नंतर आपण एक दुसरा कांदा बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो देखील तसंच बारीक आपण चिरून घेऊया. तर हे आपण ग्रेव्हीसाठी चिरून घेतलं आहे. तसंच आपण इथे गाजर देखील बारीक कट करून घेऊया. तर इथे तुम्हाला पाहिजे तर उभ्या स्लाइसने देखील तुम्ही कट करू शकता. तर इथे आपण अर्धा वाटी फ्रोझन मटार आणि 1 गाजर कट करून घेतला आहे. ते आपण 250 ग्राम मशरूम घेतले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून क्लीन करून घेतले आहेत. तर पहिला व्हिडिओ मी शेअर केलेला आहे मशरूम कसं वॉश करतात ते. तर इथे अशा पद्धतीने पातळ स्लाइसने कट करून घेतले आहे मशरूम. ग्रेव्हीसाठी आपण वाटण तयार करूया. त्यासाठी आपण गॅसचा फ्लेम स्लो ठेवून वरती एक तवा ठेवून आपण तो बारीक चिरलेला कांदा घालून थोडंसं तेल, 1 इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या तसेच 3-4 लसणाच्या कळ्या यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण यांना परतून घेऊया. तर अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो तो देखील परतून घेऊया. आणि ह्यामुळे काय होतं, आपण अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतल्यानंतर जी बिर्याणीला कच्चेपणाचा टेस्ट येतो तो येत नाही. ते आपण साईडला थंड करत ठेवून देऊया. तोपर्यंत इथे जो कांदा आपण स्लाइस करून घेतला होता तो इथे तळून घेऊया. त्यासाठी आपण इथे गॅसचा फ्लेम मीडियम हाय करून आपण थोडं तेल घेऊया पॅनमध्ये आणि तो कांदा आपण हाय फ्लेमवर थोडा परतून घेऊया. तर पातळ स्लाइस असल्यामुळे हा कांदा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया. तर इथे पाहू शकता संपूर्ण आपण तेल ह्याचं निथळून घेऊन तेल आपण दुसऱ्या याला वापरून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण कांदा फ्राय करून घेतला आहे. मोठ्या पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करत ठेवलं आहे. तर इथे गॅसचा मीडियम स्लो फ्लेम आहे आणि आपण 2 ग्लास पाणी भांड्यात घेतलं आहे. 1 चमचा तेल, 1 चमचा लिंबाचा रस, तसेच इथे गरम मसाल्यामध्ये मी 4 काळी मिरी, 2 लवंग आणि 1 दालचिनी घेतला आहे, चवीनुसार मीठ. आणि त्यानंतर आपण जे वॉश करून तांदूळ साईडला ठेवले होते ते यामध्ये व्यवस्थित एकत्रित मिक्स करून झाकण ठेवून आपण हे 80% शिजवून घेऊया. त्यानंतर जो मसाला आपण थंड करत ठेवला होता तो इथे मिक्सर जारमध्ये सगळं काढून घेऊया. तसेच थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, थोडासा पुदिना बारीक चिरलेला आणि थोडंसं अर्धा कप दही आणि थोडं पाणी घेऊन आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे अशा पद्धतीने मशरूमचं ग्रेव्हीचा मसाला तयार झाला आहे. आता इथे तांदूळ पण आपला शिजला होता. तर गॅस बंद करून आपण तांदूळ उतरून आता इथे गाळणीमध्ये आपण ओतून घेऊया आणि थंड करत ठेवून देऊया. तर अशा पद्धतीने आपला तांदूळ चिटचिटीत तयार झाला आहे. तर आता एका दुसऱ्या पॅनमध्ये आपण 1 चमचा मोठा तेल घेऊया आणि 1 चमचा बटर, 1 चमचा जिरे आणि इथे गरम मसाले घेतले आहेत. आपल्या आवडीनुसार तुम्ही घ्या. तर इथे 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग, 1 दालचिनी, 1 ही लाल मिरची आणि 2 तेजपत्ते घेतले आहेत. आता इथे बारीक चिरलेले आपले मशरूम आपण पहिला 2-3 मिनटं तेलात परतून घेतल्यानंतर त्यानंतर आपण गाजर आणि मटर देखील पाणी गाळून आपण यामध्ये परतून घेऊया. तर हे व्यवस्थित एकत्रित मिक्स करून परतून घेतल्यानंतर आपण ते थोडे शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आपला मसाले ॲड करूया. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी 1 चमचा धनेपूड, जिरेपूड अर्धा चमचे आणि तसंच अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा सुहाना बिर्याणी मसाला घेतला आहे व्हेज. तर त्यानंतर आपण एकत्रित मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण जो ग्रेव्ही वाटणाची तयार केली होती मशरूमसाठी ती आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ आपण ॲड करूया आणि अशा पद्धतीने ही अशी ग्रेव्ही आपली तयार होते. तर तुम्ही पाहू शकता एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर आपण हे शिजत ठेवण्यासाठी आपण आता थोडं झाकण ठेवून देऊया आणि 8 ते 10 मिनटं आपण वाफेवर एकदम लो फ्लेमवर आपण ही तयार करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने मशरूमची भाजी देखील तयार होते. ही देखील खूप छान लागते.
तर अशा पद्धतीने आपली ही ग्रेव्ही मशरूमची बिर्याणीसाठी तयार आहे. तर आपण इथे आता गॅस बंद करूया. तर इथे आपण थोडं केसर दूध बनवूया. त्यासाठी थोडं दूध अर्धा वाटी घेतलं आहे आणि थोडं केसर घालून मिक्स करून साईडला ठेवून देऊया. तर इथे मातीचा पॉट आधी थोडा प्रीहीट करून घेतला आहे व एकदम स्लो फ्लेमवर. त्यानंतर 1 चमचा आपण घी स्प्रेड केला आहे तळाला आणि त्यानंतर आपण थोडासा फ्राय केलेला कांद्याचा थर, त्यानंतर भाजीचा 1 थर आणि त्यानंतर आपण बासमती तांदूळ जो शिजवून घेतला आहे त्याचा 1 थर आणि अशा पद्धतीने थोडासा कांदा स्प्रेड केला आहे. परत एक आपला भाजीचा थर आणि त्यानंतर परत आपल्या बासमती तांदळाचा परत एकदा 1 थर अशा पद्धतीने. त्यानंतर वरून केसर दूध आपण संपूर्ण बाजूला स्प्रेड करून घेऊया आणि 1 चमचा घी सोडून आपण थोडीशी पुदिन्याची पानं असेल तर वरती आपण ॲड करून झाकण ठेवून एकदम स्लो फ्लेमवर 5 मिनटं गरम करत ठेवूया. तर अशा पद्धतीने पूर्ण हीट झाल्यानंतर आपण एक कोळसा गरम करत त्यावरती थोडंसं दम देण्यासाठी घी सोडलं आहे. 5-6 मिनटं तसंच राहून दिल्यानंतर यामध्ये खूप वेगळा स्मोकी फ्लेवर आणि एकदम खूप छान असा टेक्स्चर सुगंध असा बिर्याणीला येतो. तर हॉटेलपेक्षाही स्वादिष्ट अशी घरच्या घरी व्हेज मशरूम बिर्याणी आपली तयार आहे. ही गरमागरम आपल्या रायत्यासोबत किंवा कोणत्याही ग्रेव्हीसोबत पापडसोबत आपण ही सर्व करू शकतो. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.